विथ चित्रामध्ये तुमचं स्वागत आहे। झाली होती सकाळ, शिवंशला सोडून आले होते। आल्यानंतर मी केले होते नाचणीचे घावणे आणि चहा सोबत खायला ब्रेकफास्ट मध्ये। पण ते घावणे करताना झाले होते पेपर डोसा, तर तसेच मी घावणे आणि चहा ब्रेकफास्टला घेतला। आणि शिवंशला जेव्हा सोडायला गेलेले तेव्हा माझा पाय जरा मुरगळला होता, तर पाय खूप दुखत होता, तर त्याला मूवचा स्प्रे मी मारला। आणि स्प्रे मारून, कारण की मला भरपूर कामं करायची होती, आज तुळशी विवाह होता आणि कामं पण भरपूर होती, ऑफिसला सुद्धा जायचं होतं, तर स्प्रे मारला, थोडं 2 मिनिटं रेस्ट केलं। आणि रेस्ट करून झाल्यानंतर माझा टिफिन करून घेतला आमच्या दोघांचा ऑफिससाठी जाण्यासाठी। तर इथे मी भाजी चपाती केली आणि ते झाल्यानंतर सर्व पसारा आवरला आणि बाल्कनीमध्ये गेली। तर बाल्कनीमध्ये मी बघितलं की माझ्या प्लांटर्सला न्यू ग्रोथ आले होते, तर खूप छान वाटले बघायला हे ग्रोथ। बेबी प्लांट्स आले होते नवीन आणि हे बेबी स्पायडर सुद्धा आले होते स्पायडर प्लांटला, आणि इथे न्यू फ्लावर्स सुद्धा आले होते। बाल्कनीमध्ये असं नवीन ग्रोथ आली, फ्लावर्स वगैरे आले की खूप छान वाटतं बघायला, सकाळी सकाळी खूप फ्रेश वाटतं। तर हे सगळे प्लांट्स मी लावले होते। आणि इथे आहे माझी तुळस, तर आज होते तुळशी विवाह, तर म्हटलं की ऑफिसला जायच्या आधीच तिला तयारी करून घ्यावी, सजवावं, कारण की संध्याकाळी आल्यानंतर खूप उशीर होईल। तर मी माझ्या तुळशीला माझी तयारी करून झाल्यानंतर तुळशीला क्लीन करून घेतलं आणि तिला सजवायला गंध अक्षता वगैरे घेतलं आणि तिला मस्तपैकी मी सजवली। तर मी सजवत असताना बाजूच्या काकींनी पण त्यांची तुळस सजवून घेतली, तर आम्ही दोघींनी पण आमच्या तुळशीला मस्तपैकी डेकोरेट करून घेतलं आणि खूप छान वाटत होती ती सजवल्यानंतर। ॲक्च्युली माझा पाय खूप दुखत होता, मला बसायला सुद्धा होत नव्हतं, तरी मी ते सगळं करत होते। आणि वर्षातून एकच दिवस भेटतं त्या तुळशीला सजवायला, दर टायमाला काय असं सजवता येत नाही, तर सजवल्यानंतर खूप सुंदर दिसत होती माझी तुळस। आणि ती सजवून झाल्यानंतर उंबऱ्याची सुद्धा मी पूजा करून घेतली आणि एक छोटीशी रांगोळी काढली। मोठी रांगोळी काढायला वेळ नाही भेटला, तर ऑफिसला पण जायचं होतं, उशीर झालेला, तर एक छोटीशी मी रांगोळी काढली आणि मी देवपूजा करून घेतली। आणि कृष्ण होता माझ्याकडे, तर त्यालाच मी सजवलं, आंघोळ घातली, गंध अक्षदा फुलं वाहिली आणि नवीन कपडे ड्रेस घातलं। तर अशा प्रकारे माझा बाळकृष्ण जो आहे लग्नासाठी रेडी झाला होता, अगदी क्यूट दिसत होता। आणि त्याला तिकडे मी आसन दिलं बसायला आणि मस्तपैकी त्याला धूप अगरबत्ती वगैरे दाखवून त्याची पूजा केली, सर्व देवांची पूजा केली। तुम्ही पाहू शकताय माझा कृष्ण किती गोड दिसत होता। हे सर्व करून मी गेले ऑफिसला आणि ऑफिसवरून आल्यानंतर मी संध्याकाळी दिवे लावले आणि हा जो कृष्ण आहे मी माझ्या तुळशीमध्ये ठेवला। आणि ही माझी दुसरी तुळस आहे खालची, तर माझ्याकडे 2 तुळस होत्या। तर आमच्या इकडे वाडीमध्ये पद्धत असते की प्रत्येकाच्या घरी तुळस ही सामूहिक विवाह करायचा, तर आम्ही इथे एका तुळशीला आम्ही इथे मंदिरामध्ये सामूहिक विवाहासाठी नेलं। तिथे पाहू शकताय वाडीमध्ये ही जुनी पद्धत आहे, भरपूर वर्षापासून चालत आहे। तर हे आहे मंदिर आणि मंदिरासमोर सगळेजण आपापली तुळस सजवून घेऊन येतात आणि सामूहिक विवाह करतात। एकदम असं खरं असं वाटतं की खरंच सामूहिक विवाह चालू आहे की काय। तुम्ही पाहू शकताय की सर्वजण आपापली तुळस किती सुंदर करून घेऊन आलेत आणि छान असं लग्न इथे लागलेलं आहे कृष्ण बरोबर। आणि एकदा का ते लग्न झाल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या तुळशीला फुलं हार वगैरे पूजा करून घेतात, कारण की त्यांची खूप घाई असते, मुलं खूप रेडीच असतात फटाके वाजवायला, म्हणून सर्वांनी पटापट आपल्या तुळशीला हार फुलं वाहिली आणि ती घेऊन पटापट पळत घरी गेले। तर हे खूप फनी होतं बघायला, तर खूप मजा आली असं सामूहिक विवाह करताना। काही जण आपापल्या घरीच करतात, पण ही मजा काही वेगळीच आहे सामूहिक विवाह करायला। तर तुम्ही बघू शकताय प्रसाद म्हणून इथे लाया वाटल्या होत्या आणि 2 मिनिटात मंदिर हे खाली झालं होतं, अगदी स्वच्छ सुंदर होतं मंदिर। आणि ह्या मुलांनी सर्व फटाके वाजवून एवढा प्रदूषण केलं, एवढा कचरा करून टाकला मंदिरात, 2 मिनिटात तुम्ही पाहू शकता एवढा कचरा केला होता। आणि जेवढे दिवाळीचे उरले सुरले फटाके होते ते सर्व काही या मुलांनी वाजवून टाकले होते। पण खूप मजा आली तुळशी विवाहाला, असं वाटत होतं की खरंच कोणाचं तरी लग्न आहे। आणि अशा प्रकारे माझा दिवस संपला। शेवटी मी कॉर्न पालक केलं जेवणाला रात्रीच्या आणि भाकर केली आणि अशा प्रकारे माझा आजचा दिवस संपला। तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा। पुन्हा भेटा पुढच्या वेळी। तो